पण काय म्हणायचं स्टेजवर बोलले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर काम करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सर्व पुस्तकं व्हॉल्यूम वाचले, सरकारी नोकरीला लागलो, समजलं की पदोन्नतीच्या आरक्षणामध्ये आपलं आरक्षण हिरावून घेतलं जातंय. मग सुप्रीम कोर्टात याचिका टाकली, राज्य सरकारवर माहितीच्या आयोगामध्ये माहिती मागवली, 4000 पानांची माहिती मागवली. सरकारच्या पोटात दुखायला लागला, मला त्रास द्यायला सुरुवात केली, राजीनामा फेकून मारला. माझा बाप कधी त्या सरकारी नोकरीच्या मागे पुढे फिरला नाही. माझा बाप जर सरकारमध्ये राहिला असताना सुप्रीम कोर्टाचा चीफ जस्टिस झाला असता, या जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती झाला असता, या जगातला सगळ्यात मोठा उद्योगपती झाला असता. पण माझ्या बापानं तुमच्या आमच्यासाठी सगळं त्याग केलं. पोटचे 4 लेकरं, पत्नीचा त्याग केला, 2 वेळा हृदयविकाराचा झटका आला, बीपी झाली, शुगर झाली, जीवाचा आकांत होत होत, तरी सुद्धा आपला बाप आपल्यासाठी कधी मागे राहिला नाही. त्या बापाची चळवळ, त्या बापाचा विचार जिवंत राहायचंय म्हणून प्रामाणिकपणे पुढे आलेलो आहे. आणि जो बापाच्या नावावर, बाबासाहेबांच्या नावावर प्रामाणिकपणे काम करतोय त्याला समाज डोक्यावर घेतल्याशिवाय राहत नाही, हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि तुम्ही सिद्ध करून दाखवलेलं आहे. आरक्षण उपवर्गीकरणाची प्रक्रिया सुरू झाली. पदोन्नतीच्या आरक्षणामध्ये 26 सप्टेंबर 2018 निकाल आला. त्याच्यामध्ये त्यांनी चर्चा घडून आणली. एससी एसटीच्या आरक्षणामध्ये क्रीमी लेअर आणि वर्गीकरण करा. मग आम्ही त्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये गेलो. सुप्रीम कोर्टाने निकाल आमच्या विरोधात दिला. पुनर्विचार याचिका टाकली, त्याच्या विरोधात आम्ही गेलो. सरकारनं ते सुद्धा फेटाळलं. सरकारनं 4 राज्यामध्ये लागू केलं, महाराष्ट्रामध्ये प्रक्रिया सुरू केली. मग मित्र हो, आता प्रश्न पडतो की कोणाची मागणी होती उपवर्गीकरणाची? माझा प्रश्न आहे तुम्हा सगळ्यांना. गावागावातून आपले बांधव आलेले आहेत, सांगा गावातला मातंग बांधव म्हणतोय का मला उपवर्गीकरण पाहिजे? म्हणतोय का? हो का नाही मला सांगा. मातंग बांधव बाबासाहेबांच्या विचारापासून कुठेही दूर गेलेला नाहीये. भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये गेल्या 3 वर्षामध्ये भंतेजी मान्य करतील 3 लाख मातंग बांधवांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला आहे. 5 लाख भंतेजींकडे अपडेटेड आकडा आहे. आदरणीय भीमरावजी आंबेडकर साहेबांशी बोलत होतो. भीमराव साहेबांनी सांगितलं, भीमराव साहेबांचा संदेश सांगतोय तुम्हाला, ही लढाई महार मातंगाची नाही. मातंग बांधव बौद्ध धर्माचा स्वीकार करतायत हे बघून इथल्या हिंदुत्ववादी विचारांना पोटात दुखायला लागलेला आहे. आणि म्हणून मातंग बांधवांना आपल्यापासून दूर करण्यासाठी ही सगळी खेळी खेळली जात आहे. तुम्ही बाबासाहेबांच्या सोबत जाल, महाराजांच्या बौद्धांच्या सोबत जाल तर तुमचं आम्ही आरक्षण काढून घेऊन जाऊ. मातंग बांधवांना इथं भीती घातली जात आहे. चर्मकार बांधव आज म्हणाले, काल म्हणाले आम्ही बौद्ध धर्माचा स्वीकार करणार आहोत. त्यांना वाटलं की ते आम्हाला घाबरवतील, पण आम्ही बाबासाहेबांची लेकर आहोत. अरे आमच्याकडे काहीच नव्हतं, तेव्हा कुणाच्या बापाला घाबरलं नाही. आता तर 14 कोटी आहे, कोणाच्या बापाला घ्यायचा प्रश्नच येत नाही. बंधूंनो आणि भगिनींनो, हा लढा का सुरुवात झाला? वर्गीकरणाच्या संदर्भामध्ये कोर्टामध्ये गेलो, बाबासाहेबांनी सांगितलेली कायद्याची लढाई सुरुवात केली. मग आमच्या लक्षात आलं की मातंग समाजामध्ये बेरोजगारीमुळे 400च्या वर संघटना महाराष्ट्रामध्ये तयार झालेल्या आहेत. त्यातील काही 4-5 संघटना आणि त्यातील काही 4-5 लोक बीजेपी आरएसएसच्या नादाला लागलेले आहेत. आणि भाजप आणि आरएसएसनी त्यांना हाताशी धरून हा उपवर्गीकरणाचा घाट घातलेला आहे. हे आपण लक्षात घेतलेलं पाहिजे. मग जेवढे पण लोक होते त्यांना मी थेट फोन केला. त्यांना मी सांगितलं की तुम्हाला उपवर्गीकरण पाहिजे, ठीक आहे दिलं तुम्हाला. एससी कॅटेगरीचं 13% आरक्षण पूर्ण तुम्हाला घेऊन टाका. आम्ही ओपन मधून लढतो, पण आपल्यामध्ये भांडू नका. आम्हाला संघर्ष करायची सवय, 13% घेऊन टाका. आम्ही ओपनच्या विद्यार्थ्यांशी स्पर्धा करू. त्यांना समजलंच नाही काय बोलावं याच्यावर. त्यांना कळलंच नाही काय झालं. मी म्हणलं तुम्हाला उपवर्गीकरण पाहिजे होतं, ठीक आहे दिलं.
मग क्रिमिलेअरचं काय करायचं? सुप्रीम कोर्टाने क्रिमिलेअर द्यायला सांगितलेलं आहे, त्याच्यावरती काहीच बोलायला तयार नाही. जेवढं शिकवलंय, जेवढं बोलायला लावलंय, तेवढंच बोलायला लागले. आता जेव्हा देवेंद्र फडणवीसने एका टीव्ही चॅनल मध्ये घोषणा केली की येत्या 2 महिन्यामध्ये म्हणजे अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीचा औचित्य साधून ते उपवर्गीकरण लागू करणार आहेत आणि त्याच्यामध्ये क्रिमिलेअर लागू करणार आहेत, त्याच्यानंतर मात्र मातंग समाजातूनच या सगळ्या आरएसएस आणि बीजेपीच्या बगल बच्चांच्या मागे मातंग समाज स्वतः लागलेला आहे की हे तुम्ही काय बात केलंय. त्यामुळे कोणीही मातंग समाजाच्या विरोधात एकही अपशब्द बोलणार नाही, टीका करणार नाही, ही प्रतिज्ञा आपण इथून सर्वजण हात उंचावून करणार आहोत. मातंग समाज आपला भाऊ आहे, यांच्याबद्दल कोणीही टीका करणार नाही. इथून कोणी आरएसएसच्या लोकांनी टीका केली त्याला कायदेशीर प्रक्रिया करा. मात्र समाजात आपल्याकडून काही विरोध आहे असं कुठेही चित्र जाता कामा नये. बर, मग आता उपवर्गीकरणावर येऊया. शासनाने समिती बनवली, त्याच्यामध्ये बदल समितीचा अहवाल आणला, तो अहवाल मान्य केला असं घोषित केलं मंत्रिमंडळ बैठकीत आणि त्याच्यावर मुख्य सचिवाची समिती बनवली आणि आम्हाला सांगितलं आक्षेप नोंदवा. बंधूंना आणि भगिनींना पूर्ण महाराष्ट्रामधून प्रचंड ताकद लावली आणि 1 लाख त्याच्यावर आपण हरकती पाठवलेल्या आहेत. त्या हरकती जर वाचायचं म्हणलं तर 3-4 वर्ष याच्यामध्ये निघून जातील. पण देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही 2 महिन्यात लागू करू, 2 महिन्यात लागू करू. एवढंच म्हणलं तर आमचा लॉंग मार्च 10 जून पासून निघाला. बीड, छत्रपती संभाजीनगर, राहुरी, नागपूर, नांदेड, परभणी, आज भोकरदन. तुम्ही फक्त म्हणाला की उपवर्गीकरण क्रिमिलेअर लागू करू तर एवढे रस्त्यावर उतरलेले आहेत, नजर जाईल तिथपर्यंत. तुम्ही फक्त एकदा वर्गीकरण लागू करून दाखवा. या देशामध्ये तुमची औकात काय दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. कमजोर समजता आम्हाला, आमची मतं विकत घेता, काय समजता तुम्ही आम्हाला? हे जे लोक हे करून पैसे देऊन आलेले नाही आहेत. बाबासाहेबांच्या नावावर आम्ही रक्त सांगायची तयारी आहे, जीव द्यायची आमची तयारी आहे. तुम्ही फक्त एकदा निर्णय घोषित करूनच दाखवा. हे भांडण फक्त आपल्या पुरतं नाहीये. 2 मिनिटांमध्ये मी सांगतो. लॉंग मार्च आम्ही 10 जूनला काढला. लॉंग मार्च मध्ये आम्ही कुठलीही सामाजिक पार्श्वभूमी नसणारे आम्ही 20 लोक तयार झालो. त्यामध्ये अरुण गाडे असतील, मी असेल, सिद्धार्थ शिंगारे, अजय सरोदे, प्रेम कांबळे, भीम आर्मीचे प्रदेशाध्यक्ष आणि भीम आर्मी अशोक कांबळे, मनोजभाई संसारेंचा पक्ष, सागर संसारे, विविध वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन सेना, आझाद समाज पार्टी, सर्व आठवले साहेबांचे कार्यकर्ते, आठवले साहेब सर्वजण आपल्या ताकदीने पाठीशी उभे राहिलेले आहेत. आम्ही पायी चालायला सुरुवात केली. 350 किलोमीटर चालून आलोय. काल मुंबईमध्ये होते आपल्या प्रदीप भाईने मला फोन केला, आयोजकांनी फोन केला, बोराडे सरांनी. ते म्हणले तुम्हाला यावंच लागतंय. प्रवास करून इथपर्यंत आलोय. किडनी स्टोनचे 3 ऑपरेशन झाले गेल्या महिन्यात. 29 मार्चला मुलगा झालाय, त्याचं तोंड अजून मी बघितलेलं नाहीये. समाजासाठी फिरतोय, तुमच्यासाठी फिरतोय. भीमा कोरेगावला मी गेलो, गाडीमध्ये चाकू, दांडे आणि हत्यारा घेऊन आमच्या अंगावर लोक मारायला आले. ऑफ रेकॉर्ड सांगतो, त्यांचा बंदोबस्त आम्ही योग्य पद्धतीने केलेला आहे. त्याच्यानंतर पुण्यामध्ये गेलो, आमच्या अंगावर काय गाड्या घातल्या, काय घातले आमच्या अंगावर, यांना काहीतरी करावं आणि यांना शांत बसावं. परंतु आपला समाज हा बिलकुल न घाबरणार आहे. आम्ही आमच्याकडे पैसे नव्हते, पायी निघालो. समाजाने आमची प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे जाईल तिथे खाय प्यायची व्यवस्था केली. काजू बदामाचे पॅकेट दिले. पुण्याला गेलो, आमच्या मायमावल्यानं आम्हाला आमरसपुरी करून घातली. बाबासाहेबांच्या बंगल्याला गेलो, तळेगाव दाभाडेला चिकन मटन चारलं हो आम्हाला समाजाने. केळी, पाण्याच्या बाटल्या, काय काय आणि काय नाही. बाबासाहेबांच्या नावावर खरं काम करायला गेलो तर समाज आम्हाला कधी उपाशी राहू देणार नाही, हा आत्मविश्वास आमच्या मध्ये आहे. आणि आता पनवेलला आम्ही पोहोचलेलो आहोत. सरकार म्हणते आधी आझाद मैदानाची परमिशन मागितली, नाकारली. म्हणलं आम्ही आमच्या बापाला अभिवादन करतो चैत्यभूमीला. सकाळी म्हणतात चैत्यभूमीला परवानगी देणार नाही. 30 तारखेला आनंदराज आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वात रीडर्स पेक्षा मोठा मोर्चा होणार आहे. सर्वांनी 26 आणि 30 तारखेला यायचं आहे.
या मोर्चाला सुद्धा जमावबंदीचे आदेश लागू केलेले आहेत. हे सरकार आपल्या विरोधामध्ये आहे, इथले राजकीय पक्ष आपल्या विरोधामध्ये आहे. मग आपल्या पाठीशी कोण आहे? फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या पाठीशी आहेत. आणि बाबासाहेबांनी दिलेलं संविधान, हे आरक्षण, याच्यामध्ये आकार, उकार, काना, मात्रा बदलण्याची जर हिंमत केली तर इथे रणकंदन होईल आणि त्याची जबाबदारी सरकारची असेल. इथून मी अशी घोषणा करतो. हा लढा कशासाठी आहे? मनुस्मृतीनं कपडे घालण्याचा अधिकार नाकारला, संपत्ती धारण करण्याचा अधिकार नाकारला, जमीन धारण करण्याचा अधिकार नाकारला. ज्या साधनांच्या आधारावर व्यवसाय निर्माण करता येतो तो व्यवसाय पण करण्याची आपल्यावर बंदी घालण्यात आली. मग युगपुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले, भारताचं संविधान तयार होऊ लागलं, भारत स्वतंत्र होऊ लागला. या भारत स्वतंत्र होत असताना या स्वातंत्र्याचे 3 हक्कदार तयार झाले, हिंदू, मुस्लिम आणि अस्पृश्य. मुस्लिमांना काय मिळालं? 3 लाख स्क्वेअर किलोमीटरचा भूप्रदेश मिळाला, पाकिस्तान देश मिळाला. झेलम, रावी, चिनाब, सतलज, ब्रह्मपुत्रा आणि सुपीक गाळाचा प्रदेश मिळाला. 52 कोटी रुपये मिळाले, व्यवसायाची साधनं मिळाली. भारत स्वतंत्र झाला. हिंदूंना काय मिळालं? 32,87,263 स्क्वेअर किलोमीटरचा भूप्रदेश, हजारो नद्या, इंग्रजांनी सोडून गेलेले सगळे व्यवसाय मिळाले. मला सांगा, अस्पृश्यांना काय मिळालं? काय मिळालं अस्पृश्यांना? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान लिहित असताना 2 वेळा हृदयविकाराचा झटका आला. कितीतरी वेळा बाबासाहेब ऍडमिट झाले, तरी सुद्धा बाबासाहेबांनी जीवाची पर्वा करून दररोज 250 पानं लिहून हे संविधान पूर्ण केलं आणि तुमच्या आमच्याला लायक बनवलं. बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण होईपर्यंत 250 पानं रोज बाबासाहेब लिहित होते, रडून रडून लिहित होते की माझ्या समाजाला मला खूप काही देता आलेलं नाहीये, मला खूप काही द्यायचंय. आपल्याला खूप काही देण्याच्या आधी ते आपल्यातून निघून गेले. मग मला सांगा, आपला लढा हा फक्त या आरक्षणापुरता मर्यादित आहे का? या देशामधल्या नद्याचं पाणी कोणाला पाहिजे? आम्हाला पाहिजे. या देशामधल्या उद्योगधंदे कोणाला पाहिजेत? आम्हाला पाहिजे. इथले कॉन्ट्रॅक्ट कोणाला पाहिजेत? आम्हाला पाहिजेत. या देशामधले पेट्रोल पंप, रेशनचे दुकान, 20 कोटी एकर जमीन अजूनही भारतामध्ये पडीक आहे. ती जमीन आम्हाला पाहिजे. आम्ही या देशाचे नागरिक असेल तर आम्हाला हे सगळं पाहिजे. तुम्ही म्हणाल की भारताच्या विरोधामध्ये मी भूमिका घेतोय, भारताच्या सार्वभौमत्वाच्या विरोधात जातोय. बाबासाहेब म्हणाले, वी आर अ सेपरेट एलिमेंट इन अ नॅशनल लाईफ. या देशामध्ये आमचा तितकाच अधिकार आहे आणि जर इथलं सरकार, इथले लोक आमच्यासाठी काही करणार नसतील आणि उद्या जर आम्ही वेगळी भूमिका घेतली तर दोष आमचा नाही, इथल्या मातीचा असेल, इथल्या लोकांचा असेल आणि आम्ही स्वतंत्र भूमिका घ्यायची ठरवली तर तुमचं काय होईल याचा विचार सरकारने केला पाहिजे. मग आता तुम्ही मला सांगा की एवढं सगळं आपल्याला मिळालेलं नाहीये, हे काय आरक्षण, उपवर्गीकरण, महार, मांग, चांबा, ढोर, होलार, एवढा पुरता हा विषय मर्यादित आहे का? समग्र क्रांती बाबासाहेबांनी सांगितलेली आहे. बाबासाहेब सर्वात पहिले अर्थतज्ञ होते आणि इथला प्रत्येक शेवटचा व्यक्ती त्यांना श्रीमंत झालेला पाहायचा होता आणि आपली लढाई आर्थिक लढाई आहे. म्हणून 26 जून रोजी आम्ही लॉंग मार्च मुंबईमध्ये घेऊन जात आहोत. 30 जून पर्यंत आम्ही तिथंच थांबणार आहोत. 30 जूनला मोठा मोर्चा होणार आहे. या भीम जयंतीला हजारो कोटींचा व्यवसाय देणारा आमचा आंबेडकरी बौद्ध समाज जेव्हा मुंबईच्या रस्त्यामध्ये या आर्थिक राजधानीमध्ये उतरेल आणि याचे पूर्ण आर्थिक नाड्या बंद करेल, तेव्हा या सरकारला कळेल की या देशामध्ये आमची ताकद काय. जेव्हा यांचं आर्थिक नुकसान होईल, दुकानं, व्यवसाय बंद पाडू, महाराष्ट्र बंद करू, विधिमंडळाचं अधिवेशन चालू आहे ते बंद पाडू, मंत्रालय बंद पाडू, मुंबई बंद पाडू, रेल्वे बंद पाडू, हायवे बंद करू, हे सगळं जेव्हा बंद करू तेव्हा तुमची त्यांना लायकी कळेल. निवडणुकीमध्ये विकल्या गेल्यामुळे तुमची किंमत कमी झालेली आहे.
ती परत मिळवायची असेल तर क्रांतीचा एल्गार पुकारा आणि 26 जून आणि 30 जून रोजी मुंबईकडे चला. 30 जून पर्यंत माझा इथून सरकारला इशारा आहे, आम्ही तुम्हाला भेटायला येणार नाही. आम्ही जिथं आहोत तिथून तो आरक्षण उपवर्गीकरणाचा GR ही प्रक्रिया 2 वेळीची रद्द केली म्हणून घोषणा करा, आम्ही घरी जाऊ. आणि जर तुम्ही आरक्षण उपवर्गीकरणाची प्रक्रिया आणि GR रद्द केला नाही तर 30 तारखेच्या नंतर महाराष्ट्र अनिश्चित काळासाठी बंद केला जाईल. ही ताकद तुम्ही निर्माण करायची आहे. इथं मी तुम्हाला सर्वांना बाबासाहेबांच्या नावावर एकतेचा संदेश देण्यासाठी आलेलो आहे. तमाम बांधवांनी एकत्र या, आपले हे वेदावे बाजूला सोडा, एकी करा. बाबासाहेब म्हणतात, हॅव फेथ इन युअरसेल्फ अँड नेव्हर लूज होप. स्वतःवर तुम्ही श्रद्धा बाळगा आणि कधीही असं सोडू नका. आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत थांबू नका एवढं सांगतो. प्रचंड ताकद दिल्याबद्दल